नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणती रेसिपी करणार आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मुलांची शाळा चालू झालेली आहे. तर पहिला दिवस आहे शाळेचा. नक्की प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, मुलांच्या डब्याला काय द्यायचं. आणि मुलंसुद्धा विचारत असतात की आज डब्याला काय देणार, तरच मी शाळेत जाणार. अशी मुलं असतात काही. माझी मुलं तर अशीच हट्ट करतात कधी कधी, तर जायला नको म्हणतात. तर माझ्या छोट्या मुलाला गूळ चपाती हवी होती आणि मोठ्या मुलाला साखर चपाती हवी होती. तर मी त्यांच्यासोबत ही रेसिपी ट्राय केलेली आहे, तर त्यांना खूप आवडली. तर बघू शकता मी छान असं गव्हाचं पीठ मळलेलं होतं. त्याचा एक गोळा घेतला, त्याच्यामध्ये हे जे भरलेलं सारण बघू शकता. हे जी साखर आहे मोठी, ती साखर मी छान अशी मिक्सरला बारीक करून घेतली. छान अशी बारीक करून ह्याच्यामध्ये भरलेली आहे. म्हणजे काय होतं, मोठी घेतली तर साईडला मोठी मोठी साखर येते आणि कचकच लागते आणि एवढी मुलांना जास्त आवडत नाही. तर पिठी साखर असेल तर एकदम सगळीकडे पसरली जाते आणि मुलांना छान आवडते. तर माझ्या मुलाला तर अशीच आवडते म्हणून मी अशी बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता फक्त साखर आणि विलायची पावडर घातलेली आणि छान अशी मी हा पराठा किंवा चपाती लाटून घेतली आणि छान अशी खरपूस रंगावरती तेल तूप लावून, जे काही तुम्हाला आवडते ते लावून छान अशी खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर खूप सुंदर असा पराठा किंवा चपाती तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गूळ चपाती बनवायची. त्यासाठी गव्हाचा एक पिठाचा गोळा घेतला, तो पुरी एवढा लाटून घ्यायचा. त्याच्यामध्ये गूळ आहे तो बारीक किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा, एकदम बारीक घ्यायचा. त्याचे मोठे मोठे पीस नाही ठेवायचे, नाहीतर पराठा लाटताना मध्ये मध्ये तुटू शकतो. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलेलं 1-2 चमचा, त्याच्यामुळे छान असा आपला पराठा तयार होतो. तर माझ्या मुलाला असंच आवडतं, तर मी असा ट्राय केलेला आहे. तर छान असा बंद करून घ्यायचा, सारण भरायचं आणि बंद करून जसं पुरणपोळीला कसं सारण भरतो आपण तसं सेम भरून घ्यायचं आणि छान असं बंद करून घ्यायचं. दोन्ही साईडला पीठ लावायचं गव्हाचं आणि छान असं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही लाटायचं, मीडियम लाटायचं. पराठा आपण लाटतो त्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा छान असा फुगला जातो, फाटला जात नाही. यासाठी बघू शकता हा सुद्धा पराठा मी छान असा तव्यावरती शेकून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे. तेल तूप लावायचं आणि छान असा खरपूस रंगावरती हा सुद्धा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा हा सुद्धा पराठा तयार झालेला आहे. तर पहिल्या दिवशी मुलांना डब्याला काय द्यायचं हा पडलेला प्रत्येक आईचा प्रश्न. तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकते आणि मुलांना गोड काहीतरी दिलं तर मुलं खूप आवडीने शाळेत जातात किंवा डब्बा नेतात किंवा खातातसुद्धा. तसंच आहे माझ्या मुलाच्या बाबतीत. तर मी त्यासाठी त्यांना ह्या दोन्ही रेसिपी ट्राय केल्या, तर मुलांना खूप आवडल्या. तर खूप सुंदर असा लूक फायनली आलेला आहे. बघू शकता एवढा छान असा लूक आलेला आहे, तर मुलांना खूप आवडल्या. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसोबत अशी रेसिपी ट्राय करू शकता. तर आपल्या लहानपणीची आठवण आहे, तर कोणाकोणाला ही रेसिपी माहीत आहे नक्की कमेंटमध्ये करून तुम्ही मला सांगू शकता. तर आवडलं तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.